दादाला विनंती आहे योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतो मार्ग मॅच। नेक्स्ट मॅच मध्ये विश्वनाथ जाधव विरोधात प्रतीक पाटील अशी मॅच पाहायला मिळेल। मात्र सुरुवात होईल मायक्रोफोन वरती येतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक सोनू आगिवरा सर। धन्यवाद। चला डीके सर आपण यायचं लवकरात लवकर। थँक्यू सो मच राहुजी चव्हाण सर, आपण त्यांचा आवाज ऐकला। खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय जोडमान क्रीडा मंडळ जोबिली गाव स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्याच फेरीतील शेवटची अंतिम मॅच या ठिकाणी पाहायला मिळते। एका साईडनं आपण पाहतोय वणू स्पोर्ट जे हनुमान टिंबिवली त्याच्या विरोधात धाणीव हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल। इथे टॉस जिंकलाय धाणीव टीमनं टॉस इथे जिंकलं आणि प्रथमतः शत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय वडू स्पोर्ट जे हनुमान टिंबिवली या संघाला। 5 ओव्हरची ही देखील मॅच आहे। खरं तर आपण बघलं तर गोसाई बी आणि त्याच्या अगेन्स्ट टीम खेळत होती अल्जन स्पोर्ट भाबाळी बी संघ। आज विचार केला तर आज शुएब शेख यांच्या संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून बांधली गेली आहे। भाबाळी बी संघ आपण जर विचार केला तर वांगडी विभागामध्ये मोठं शॉप आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल दरामध्ये प्रत्येकी ट्रॉफी ही दिली जाईल। आणि जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये किंवा जेव्हा जेव्हा कर्जत विभागामध्ये जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होत असतात ना तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला त्या ठिकाणी शुएब शेखच्या ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या ट्रॉफ्या तुम्हाला योग्य दरात तिथे वांगणी शॉप इथे मिळणार आहेत। जर कोणाला ट्रॉफींची गरज असेल तर एखाद्या स्पर्धेसाठी ट्रॉफींची आवश्यकता असेल तर शुएब शेखकडे तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला योग्य दरात त्या ट्रॉफ्या दिल्या जातील। थँक्यू सो मच। जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मॅच या ठिकाणी रंगतीय। पगलाच बॉल लॉफ केला त्याला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। फलंदाज आपण पाहतोय प्रतीकच्या बॅटमधून पगलाच बॉल आणि पगलाच बॉल वरती षटकार।
थँक्यू. इथे आपण पाहतोय पखलाच बॉल आणि पखलाच बॉल वरती फलंदाज प्रत्येकच्या बॅट मधून पखलाच धमाका षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथं स्वागत केलंय गोलंदाज विश्वनाथ या गोलंदाजाचा शॉट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी अतिरिक्त उचलून घेणारा बॉल पडल्यानंतर वेगाने प्रचंड वेगाने निघून चाललाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव सध्या तरी ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर काही जबाबदाऱ्या विश्वनाथ जाधव वरती पाहायला मिळतात. परंतु स्ट्राईक एंड वरती प्रतीक आहेत. जबरदस्त पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी फाईनला खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. परंतु हाही बॉल तिथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. स्पर्धेचा तिसऱ्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धा या बदलापूर नगरीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. आज मात्र बिग लॉट्स असं पाहायला मिळेल. आज मोठमोठे संघ या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. सध्या तरी पाहिलं गेलं तर ती चेंडूची फेकी झाली त्यामध्ये धावा पाहायला मिळतात 6. परंतु हा बॉल मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. मिड विकेट रिजन मधून वेगाने पोहोचले क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल झालाय ड्रॉप. कदाचित मी म्हणेन स्ट्राईक एंड वरती प्रतीक होते आणि प्रतीकची झेल त्या ठिकाणी झाली आहे ड्रॉप. म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी चुक्या करत असताना ठाणे युवा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चुक्या करतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये टी फाट टॅट मात्र झेल सोडल्यानंतर लगेचच त्या बॉल वरती उत्तर पाहायला मिळालं. प्रत्येकच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. इथे आपण पाहिलं गेलं तर षटकार इथे ठोकला. प्रतीकच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिलेत. पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमा पार. 2 चेंडूवरती 2 षटकार. फलंदाज प्रतीक ऑन फायर सिक्सर. विश्वनाथ जाधव या गोलंदाजावरती आक्रमण केले. जवळपास 6 चेंडू फलंदाज प्रतीक खेळला आणि त्याच्या बॅट मधून 20 धाबा. का बाद आहे. जबरदस्त फटकेबाजी म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. एक झेल किती महत्वाची असते. आज मात्र इथे मी म्हणेन धाणी टीमला या ठिकाणी कळून चुकलं असेल की प्रत्येकची झेल किती महत्वाची होती. त्यानंतर 2 षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिलं 20 धाबा दाखल गावाती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज मला पाहायला मिळतील जे आलेत. पहिलाच बॉल या ठिकाणी डायरेक्ट हिट. इथे आपण पाहतोय अगदी पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. अगदी डायरेक्ट हिट देखील लगावलाय. परंतु त्या ठिकाणी जर पकडलं गेलं तर अगदी पंचांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. इथे आपण चेक करूया. त्या ठिकाणी यस इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. परंतु स्ट्राईक एंडवरती प्रतीक पाहायला मिळतात. खरं तर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात. इथून टिंबिवली संघाला लागणारा पहिला धक्का आपण पाहिला गेला तर 20 या धाबा संख्येवरती गरज होती का ही धाव कंप्लीट करण्याची. रिस्की धाव होती परंतु ते डायरेक्ट हिट लगावला आणि इथे फलंदाज बाद झालाय. टिंबिवली संघ सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. परंतु
धानिव संघ देखील इथून कमबॅक करणं जाणतीये चांगली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जे आलेत यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडला ड्राईव्ह केला, पण विकेट रिझन मध्ये खेळाडू आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सरळ सीमा पार. प्रत्येकच्या पाठमधून आलाय आणखीन एक धमाका चौकार. देखील इथे चौकार पाहायला मिळालाय. आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल 24 वरती 1. 24 धाबा आफ्रिकावरती स्कोर ऑन द बोर्ड. या बस लोवर फुलटाचा बॉल गतीमध्ये परिवर्तन, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गोलंदाज जैन. इथून जैनला चांगलं स्टाऊक आहे, इथून प्रत्येकला थांबवायचं आहे, तर इथून आता चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळावी लागेल आणि त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी केली जाते गोलंदाज जैनच्या माध्यमातून. विचार केला तर प्रत्येकची झेल महत्वाची होती. पहिल्या ओव्हरमध्ये लगातार पाकलं गेलं तर अगदी 8 या धाबाच्या अंकावरती त्याची झेल उडली होती आणि त्यानंतर केलेली चूक क्षेत्ररक्षणानं त्यांना महागात पडली आहे. परंतु इथे दानिव संघ इथे कमबॅक करावं लागेल दानिव संघाला. परंतु इथून जर पाकलं गेलं तर आता प्रत्येकला या ओव्हरमध्ये आतापर्यंत शांत ठेवले गोलंदाज जैन. परंतु बाटार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आपण पाहतोय मनीष ऑन स्ट्राईक आहेत. 25 धाबात आफ्रिकावरती स्कोर इन द बोर्ड. लोबर फुलटॉस बॉल हे हेलिकॉप्टर उडवायचा होता, मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मधून वेगाने चेंडू उगाले, क्षेत्ररक्षक पोहोचले होते मैदानाच्या आतमध्ये. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. अगदी विचार केला तर या धाबा मिळतात त्या ठिकाणी 3 धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे मी म्हणेन सिंगल धाव होती तिथे टिंबिवली या दोन्ही बॅट्समॅन आपण जर पाहिला तर 3 धाबा आकवडल्या. या 3 धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्येत आफ्रिकावरती पाहायला मिळेल 28 धाबा आफ्रिकावरती. मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धाबा, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज जैन थोडासा कमबॅक केला. 8 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. हा चेंडू देखील आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलं. इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील जैन. अगदी जैन कमबॅक केलंय. तब्बल एक महत्वाची विकेट आणि त्यानंतर 6 चेंडू फेकलेत, 8 धाबा खर्च केल्यात डीजे. थँक्यू. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 मध्ये आलं. गोलंदाज पाहायला मिळतील प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी दानिव संघाचा 3ऱ्या षटकामध्ये प्रेम आलेत, परंतु त्याच्या विरोधात सध्या तरी खंबीरपणे उभा. त्याच्या विरोधात प्रतीक आणि त्याच्या साथीनं मनीष तुम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत प्रतीकचा विचार केला तर त्याने 10 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून 25 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतील तुम्हाला त्या ठिकाणी 28 धाबा आफ्रिकावरती. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 मध्ये प्रेम आलेत. पहिलाच बॉल फुलटॉस होता, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि त्यावरती आपण पाहतोय 1+1 म्हणजे अर्थात जशा धाबा मिळतील 2 येणारा 2 धाबा आफ्रिकावरती. अगदी 2 बॉल इथे पाहायला मिळाला, परंतु येणारा बॉल हा फिट असणार आणि त्यावरती आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील प्रत्येक आहेत आणि आतापर्यंत 11 चेंडू फेस केलेत, 10 चेंडू फेस केलेत, 25 धाबा, परंतु हा बॉल सध्या पाहतोय दबावाखाली प्रेम गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता, परंतु फ्रीचा बॉल आहे. त्यावरती संधीचं करावं लागेल सोनं फलंदाज प्रतीकला. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्यासाठी संधी निर्माण करून दिली आहे गोलंदाज प्रेमनं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव होता आणि 6 बॉल मध्ये 20 धाबा आकवडल्या होत्या फलंदाज प्रतीकनं, परंतु त्यानंतर
दुसऱ्या षटकामध्ये पाकला त्याला तर चांगलं कबॅकिंग राहिलं, परंतु हाय बॉल सध्या आपण पाहतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवला, एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि पाहता त्या ठिकाणी 2 धाबा, जिथे सिंगल धाव होती तिथे 2 धाबामध्ये कन्वर्ट केलं. यासाठीच तर टिंबिवली टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये जाणली जाते. सध्या आपण पाहतो महत्वाची मॅच आहे, जो संघ जिंकेल तो संघ अस्लान स्पोर्ट धानिवली बी टीमच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल. विनर टू विनर असा सामना पाहायला मिळेल, परंतु आपण पाहतोय तिसऱ्या सामन्यामध्ये दाखल झालेला संघ अर्थातच वडवली बी त्याच्या विरोधात कोणता संघ खेळेल क्वालिफायचे मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह केला, अगदी विचार केला तर इथून पुन्हा एकदा ब्लॉकचा बॉल खोदून काढला अक्षरशः, आणि इथे आपण पाहतोय नो बॉल इथे पाहायला मिळाला, ओव्हर स्टेपचा नो बॉल इथे पाहायला मिळतोय. खरं तर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये प्रेम आलेत आणि प्रेमनं सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चुका केल्यात. या ओव्हरमध्ये सातत्याने विचार केला तर 2 चेंडू 9 फेकलेत, एक ओव्हर स्टेप आणि त्यानंतर एक हाईट फॅक्टरचा नो. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने फाईनला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रतीकचा, परंतु त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतो मॅच भरपूर महत्वाची आहे. एका साईडने टिंबिवली सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झालेत, परंतु हा बॉल लेग स्टीम वरून जाणार होता आणि तिकडे व्हाईट बॉलची सांगता केली गोलंदाज प्रेमनं. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 37 बाद फलकावरती. आतापर्यंत लांब लचक हे षटक राहिलंय, परंतु त्यामध्ये 2 चेंडू नो, परंतु फुल्लर लेन त्यावरती केलाय कन्वर्टर, देणं त्याला पाठवून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येकच्या बॅट मधून आणखी एक धमाका षटकार. राहुलजी जबान सर एकच सांगेन की 3 वरती खरं तर एक झेल उडाली होती प्रत्येक या बॅट्समनची, परंतु त्यानंतर झेल ड्रॉप झाली आणि त्यानंतर हे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जिथे आतापर्यंत विचार केला तर 14 चेंडू खेळलाय, त्याच्या बॅटमधून 35 धाबा एक नामांकित खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. आज मात्र इथून धानीव टीमला कळून चुकलं असेल की मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकची ज्यावेळेस झेल ड्रॉप झाली ना, तिथून मात्र प्रत्येकने बॅटिंग भरपूर चांगली केली आहे. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय आणि ते सध्या फटके प्रत्येकच्या बॅटमधून येत आहेत. आज मात्र प्रत्येकने इम्प्रेस केले. टिंबिवली टीम सुद्धा तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. आणि टीमला थोडंसं या ठिकाणी अगदी डोकेदुखी ठरू शकतोय फलंदाज प्रतीक. चला बॉल चॉईस नाहीये, अंपायर जो बॉल देतील त्या बॉलवरती तुम्हाला खेळावा लागेल. पुन्हा एकदा पाहतोय मिस्टर आमिक स्ट्रोक झेल महत्वाची आहे. लंगनवरून वेगाने पोहोचले शतरक्षक, आता कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. लागणारा दुसरा धक्का, बडी मछली जाल में फंस गई. 43 वरती 2 फलंदाज प्रतीक बाक टू डडगाव. अगदी 35 धाबा प्रत्येकच्या बाट मोजून आल्यात. ज्या टीम टिंबिवली या टीमला जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा मात्र सुरुवात स्टार्ट चांगली करून दिली. पाहता आपण पाहतो या ठिकाणी 3 षटक कंप्लीट झालेत. सॉरी क्षमा असावी, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, क्षमा असावी. आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती.
षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगती पथावरती गोलंदाज प्रेम पाहायला मिळतात. जरूर प्रेमने मार खाल्ला या षटकामध्ये, परंतु इथून कमबॅक देखील केलंय. एक महत्वाची विकेट देखील प्रतीक्षित त्याने बाहेर काढली आहे. परंतु आता पाहतोय अजून शेवटचे 2 बॉल शिल्लक साठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी लगी नेतो अब्दुल गणी, परंतु मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंड वरती होते. मोनिश तुम्हाला पाहायला मिळतात लेफ्ट हँडेड फलंदाज 43 वरती 2 सध्या तरी टिंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शेवटचा बॉल स्टील टू गो 1 टू गो. हा बॉल देखील इथे आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, परंतु पंच निर्णयावरती तटस्थ नाहीयेत. पाहता बॅटकेट होती आणि पाहता इथून एक धाव कंप्लीट केली आहे. इथून एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. पाहता प्रथमतः बॅटिंग करत असताना टिंबिवली संघ जाऊन पोहोचलाय 46 वरती 2. बाद फलकावरती चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विश्वनाथ जाधव आलेत. हो या वेळेस आपण पाहतोय खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती मोनिश लेफ्ट हँडर फलंदाज नंबर 4 वरती आलाय. इथून मोनिशला कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने करावं लागेल. जरूर इथून विश्वनाथ जाधवला थोडासा मार पडलाय पहिल्या षटकामध्ये, परंतु चौथ्या षटकामध्ये इथून कमबॅक करायचंय. स्पीड मधील हे दुसरं षटक आणि कुठातील चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज विश्वनाथ जाधव. पहिला सुरुवातीला आपण पावडरी पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 20 धावा कुठल्या फलंदाज प्रतीक होते, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रेमनं थोडंसं कमबॅक केलं. जरूर थोडा त्या तिसऱ्या षटकामध्ये देखील थोडासा मार पडला, परंतु प्रतीकची विकेट ही महत्वाची होती टीम धानीवसाठी आणि ती सध्या तरी कमबॅकिंगची राहिली आहे. पहिल्याच बॉलवरती इथे म्हणून आपण पागला गेला तर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल वाईट बॉल आहे. इथे आपण पाहतो पण बाउन्स अखेर देखील कॉल या ठिकाणी करण्यात आलाय. गोलंदाज विश्वनाथ जाधवला वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मध्यंतरी धावसंख्या पुढे सरकेल 46 धावफलकावरती. स्कोर इन द बोर्ड शॉट ऑफ लेन. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, परंतु सरळ स्पष्टपणे नाकार दिलाय. दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. मोनिश आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील मनीष. हे 2 खेळाडू आपण पाहतोय. लेफ्ट हँडर फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील मोनिश पाहायला मिळतात. अगदी मोनिशला देखील जी प्रतीकने बॅटिंग केली तशाच पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावं लागेल. परंतु हाही बॉल स्पीड खेळायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये घडले काय, एका ट्रॅक वरती 2 गाड्या, अपघात तर होणारच. फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. मनीष बॅक टू डग आउट. थँक्यू. इथे आपण पाहतोय मनीषला या ठिकाणी परतावं लागले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शादाब शेख. परंतु चौथं षटक ओव्हर नंबर 4 मध्ये विश्वनाथ जाधव. हा बॉल प्रॉपर रिव्हर. अगदी विचार केला तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सध्या टाकत असताना गोलंदाज विश्वनाथ जाधव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं गेलं तर मोनिशला देखील या ठिकाणी चेंडू डॉमिनेट केला. अर्थातच डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथ जाधवनं 6 बॉलमध्ये 20 धावा अगदी खर्च केला होता, परंतु त्यानंतर आता या महागड्या जमान्यामध्ये थोडीशी कंजूसची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हो या बॉलचा आपण पाहतो स्विच इट फटका फसलाय. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि तिथे जर पाहिलं गेलं तर झेल झाला जमिनीला ड्रॉप आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. सध्या तरी मी म्हणेन दानिव सिंग मैदानाच्या आतमध्ये संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चुक्या आणि चुक्याच करतीय.
जिथे विकेट होती तिथे धावा मिळाल्या टोटली 3 आणि पाहता पाहता या 3 धाबा कंप्लीट आहेत. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहतोय कंप्लीट झालंय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धाबत संख्या या ठिकाणी बनवली गेली आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना वडू स्पोर्टचे हनुमान टिंबिलू संघ जाऊन पोहोचला. तब्बल 3 बाद 50 धाबा दाफळगावरती स्कोर ऑन द बोर्ड. त्यामध्ये विचार केला प्रत्यक्ष तर 16 चेंडू खेळला आणि त्याच्या बॅटमधून 35 धाबा वैयक्तिक पाहायला मिळाला. पण शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तास दरम्यान आपण पाहतोय नैलेजी तांबे सरांचं इथे आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपण आलात आणि या स्पर्धेच्या पण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. अगदी वांगणी विभागातील हे देखील एक चांगले समालोचक आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटची ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळतील. सस्विन तुम्हाला पाहायला मिळतात. राईट मोद विकेट पकलाच बॉल इथे आपण पाहतो ऑफ स्टिक वरती टाकण्यात आला, परंतु इथे शेप आउट झाले होते. डायरेक्ट हिट लगावलाय विकेट किपरनं. फलंदाज बाद होईल. मोनिश बागटर डगआउट. इथे पाहायला मिळतील सश्विन आणि पकलाच बॉल वरती मुनीची विकेट आली मैदानाच्या बाहेर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये किती धावा बनवले जातील आतापर्यंत अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतोय वन स्पोर्टचे हनुमान टेंबिवली संघ. आज मात्र मोठमोठे संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. आज गोरसे बी संघ देखील या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला, परंतु आज मात्र पाबीची पवार आणि त्यानंतर A1 पवन या 2 खेळाडूंची थोडीशी कमतरता जाणवली आणि त्यामुळे भाबाळी बी टीमच्या विरोधात करता त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. दुसरा चेंडू देखील इथे डॉट पाहायला मिळालाय, परंतु आपण जर पाहिलं तर गेलं तर तिसऱ्या फेरीमध्ये थेट दाखल झालाय. वडवली बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना 2 सामने त्याने भरपूर चांगले जिंकलेत, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकले सांगता येणं कठीण आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सातत्याने सश्विन या गोलंदाजानं कमबॅक केलंय. 5व्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचे सुद्धा तरी मोठे फटके मारून देत नाहीये सश्विन हा गोलंदाज, परंतु 51 धावा दाफळगावरती. या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष 51 धावा दाफळगावरती. यावेळेस बादच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय सरळ मिड विकेटला, परंतु मिस्ट्रामिक स्ट्रोक मिड विकेटला ठीपला जाईल लागणार हा 5वा धक्का. जे हनुमान स्पोर्ट टेंबिवली टीमला फलंदाज बाद. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय कमी वयाचा खेळाडू परंतु भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. दानीव टीम कडनं गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील सश्विन. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याने साकारली, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती परेश तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईक. 51 धाबा दाफळगावरती. सुरुवातीला आपण बघल्या तर इथून 4 षटकामध्ये भरपूर चांगल्या धाबा आकवडल्या होत्या, त्यानंतर 5व्या षटकामध्ये धाबा येत नाही. हेलिकॉप्टर उडवला परंतु फार मोठी गाप आणि चिडून चेंडू जाईल सर. 1 बाउन्स ओव्हर द रोक मिळतील धाबा 4 चौका.
यू. इथे आपण पाहतोय फलंदाज परीक्षा पाट मधून हा पहिला बॉल फेस करत असताना चौकार आलाय. 55 धावा फलकावरती. सध्या तरी वन्नू स्पोर्टचे हनुमान टिंबिवली टीम बॅटिंग करत असताना 5 वरती 55. या षटकातील काही चेंडू शेषेत आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकांचा बॉल खोदून काढलाय. 55 धावा फलकावर देत एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले तरी दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पाहता पाहता या ठिकाणी थ्रो फेकी थोडीशी चुकीची आणि त्या कारणासाठी 3 धाबा कंप्लीट आणि तिसऱ्या चौथ्या धाब्यासाठी प्रयत्न केले होते. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. 6 वरती आपण पाहतोय. अगदी जे स्पोर्ट वनू स्पोर्ट जे हनुमान टेम्बिलिटी प्रथमतः बॅटिंग करत असताना 6 फलंदाज बाद झालेत आणि 3 धाबा देखील या ठिकाणी अकवडल्यात. कदाचित चौथ्या धाब्यासाठी प्रयत्न केले होते परंतु त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आणि इथून पाहिलं गेलं तर अगदी 58 धाबा फलकावरती. वनू स्पोर्ट जे हनुमान टेम्बिवली टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 6 वरती 58 बनवले गेलेत परंतु येणारे 30 बॉल 59 धाबांचं लक्ष ठेवलंय दानी टीमच्या विरोधात. परंतु या धाबा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करू वॉइस ऑफ बदलापूरची आणबान शान अर्थातच अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच सोनू अगिविला सरांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. एका बाजूला पालघरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. एका बाजूला खरं संघ तुम्हाला पार मिळेल धानिव, तर त्यांच्या विरोधात टेंबिवली. वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. स्टॅकिंग येण्यावरती विश्वनाथ. पहिला बॉल खर तर रणवे रिदम मध्ये थोडस अडथळा तुम्हाला पार मिळेल. 59 डाबा चेस करायच्या त्याच अनुषंगाने आता दाखल झालाय सलामी जोडी. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉल वरती मी म्हणेन फटका फसलाय. खर तर पॅड वरती बॉल आदळतोय त्यामुळे डॉट बॉल. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 वेदांत तुम्ही पाहताय. वेदांत पाटील दाखल होतोय. विश्वनाथ जाधवच्या साथीने तुम्ही पाहताय नवीन बॅटर विक्की हकीम. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. एक सिंगल तर मारली. दुसरीचा प्रयत्न करतील का? डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि फक्त सिंगलच मिळतीये. परेश गोराटकडला तुम्ही पाहताय बॉलवरती वेगाने तो पोहोचलाय. परेश गोराटकर म्हटलं की एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु त्यासोबत कामधंदा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे नेहमीच द केक क्राऊन आपण पाहत असता. एक मोठा केक शॉप आहे आणि खरं तर त्याच शॉपच्या नावानं द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी असोसिएशनच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा परेश गोराटकर घेऊन आलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दोन्ही गाड्या एका एंड वरती आणि अखेर बाल बचावले गेलेत. परेश गोराटकर भरपूर वेगाने पोहोचते. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहिला, त्यामुळे इथून सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी असे 5 दिवस क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम तुम्हाला पार मिळेल. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन आयोजित द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला पार मिळेल. खरं तर त्या स्पर्धेमध्ये बिग हिट फटका चांगला ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गुड असते यार. बिग हिट ऑन साइडला पायावरचा बॉल मागचा पाय वाकवला आणि डिबॅकडे स्कोअर लेगला षटकार दाखवला. बॉल जाईल सलग दुसरा बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ जाधव आणि फायर नाव षटकार. वेदांत पाटील वरती आक्रमण चढवलाय. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक तुम्हाला पार मिळतील. टीमची टोटल 14 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे घडले काय? सिंगल एक पडण्याचा प्रयत्न करतील. मागील डाबामध्ये आपण पाहिला असाल टार्झन ऑफ टेंबिवली खरं तर प्रतीक पाटीलची जेल सुटल्यानंतर आक्रमक पवित्र त्याने घेतला आणि ते चित्र आता पाहतोय. इथे देखील आय थिंक हा जेल नव्हता, कारण लेग बायचा इशारा केला पंचाच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही पाहताय बाल बचावला गेलाय. एकदा ते भीती सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 15 धावा. धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल 15 धावा फलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये टार्गेट 59 धावांचे आहे. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली फलंदाजी. 2 षटकार आलेत. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून स्ट्राईक पुन्हा एकदा त्याने स्वतःकडे ठेवली आहे, कारण आपण जर पाहिलं तर 59 धाबा इथून मात्र नोंदवायच्या. पहिल्या ओव्हरच्या 15 आल्या, त्यामुळे अजूनही 44 धाबाची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटील स्वीप केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचाच फायदा होतोय टीम धानिव संघाला. धावा मिळतील 4.
मॅच चौकार आलाय. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून धावफलक पुढे सरकतो. एकोणीस धाबा. हा ट्रॅकर बॉल कसा सोडेल? मिड विकेटला खेचून मारलाय. मनगडी ताकदीचा वापर. अरे चेंडू करतोय हवाई सफर. यामध्ये 6 धाबा. षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 25. 25 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या बाच मध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय विश्वनाथ जाधवनं. त्यामुळे धावफलक तुम्हाला 12 मिळेल. 25 धाबा. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर एकपटी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील. एक धावी ती मिळाली आणि अखेर सिंगल वरती थांबावं लागतंय. डीप मधून वाराच्या वेगानं झपाट्यानं मोनिश पाटील पोहोचलाय. त्यामुळे आपण पाहतो इथून फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळतीये. टीमची टोटल आता या सिंगलच्या जोरावरती 26 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरले. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती बोनू स्पोर्ट्स चेअरमन टेंबवली, तर त्यांच्या विरोधात आई गावदेवी धानिव. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. डीप मधून पोहोचलेत. बॉलला तो फेक करतील. 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. रोहनला तुम्ही पाहिलं तर प्रचंड वेगाने बॉलवरती ते पोहोचलेत. त्यामुळे 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. सिंगल डबलचा प्रयत्न तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला अटॅकिंग मोड वरती विश्वनाथ जाधव आहेत. यावेळेस देखील फ्रंट फुटला गेले. फटका चांगला आहे. डीप बॅकआउट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा आणि अखेर आपण पाहिलं तर बॉलला इथे स्टॉप केलंय. त्यामुळे 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. 3 धाबा एकवटे जातील. 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहते फलकावरती आतापर्यंत 31. नंदुशेठ भुऱ्या कराळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी शस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. कारण या खेळासाठी खरं तर विश्वनाथ जाधव जाणला जातो. आज जरी विश्वनाथ धुळेची कामगिरी खराब झाली आहे, परंतु विश्वनाथ जाधव मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. हार्ड लक टीम जोविली बी. खूप चांगला खेळ तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखवलाय, परंतु आज थोडंसं विश्वनाथ नाराज केलं. हरकत नाहीये, परंतु आज खरं तर विश्वनाथ जेवला देखील नाहीये. विश्वनाथ धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत 31. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे जिंकण्याकरिता. 18 बॉल मध्ये 28 धाबा चेस करायचे आहेत. 18 बॉल 28 धाबा इथून चेस करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा वेदांत पाटील दाखल होतोय. 18 बॉल मध्ये 28 धाबा रोखायचे आहेत. गोरसई बस संघ चांगला खेळला या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये तो या स्पर्धेतून बाहेर झालाय. आता टेंबिवली संघ तुम्हाला पार मिळेल. बाबळी संघाने 1 सामना जिंकलाय, तर 2 सामने जिंकले टीम वडवली बस संघानं. ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला पार मिळेल. डीप मधून वाराच्या बेगर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अखेर मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 दिवसाची क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पार मिळेल या मैदानावरती. खरं तर करण धुळे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. 48 ग्रामीण संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळतोय आणि त्यातील आज दिवस क्रमांक 3 मोठमोठे संघ मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतील. बॅटची कडा होती, टॉपेज होता. खरं तर पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फसला आणि आता स्वतःच्या कामगिरीवरती नाराज आहेत. स्वतः विश्वनाथ जाधव सलामीला दाखल झालाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले, एक चौकार पाहिला. त्यामुळे या मॅचमध्ये त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष असणार आहे टीम टेंबवलीचा देखील. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट होते. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेचलाय आणि अखेर हा फटका चांगला पार मिळतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार.
हा चौकार आलाय. गुरुदस्त यार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना रिव्हर्सचे फटके आतापर्यंत 3 वेळा ट्राय केलेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर असफल राहिला बॅट्समन विश्वनाथ जाधव आणि तर देखील आता पुन्हा एकदा ट्राय तुम्हाला पार मिळेल. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे वन मोर डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पार मिळेल की पंच वळतायत. डॉट बॉल कमबॅक करायचा प्रयत्न करतोय वेदांत पाटील. या मॅचमध्ये माहिती आहे धावा जास्त खर्च झाल्या त्यामुळे पूर्णपणे धावा रोखण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल या मॅचमध्ये. या वेळेला देखील सलगचा नाहीये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. अजून एक धाव इथे मात्र बॉल केली आहे परंतु आता फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. एकच रिव्ह्यू असणार याची आपण नोंद घ्यायची. तिसरे पंच विवेक गायकवाड व्हाईट साठी रिव्ह्यू आलाय त्यामुळे आपण चेक करायचं नक्की इथे घडले तरी काय. 2 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा द केक क्राऊन ट्रॉफी. परेश गोराटकर मुख्य आयोजक तुम्हाला पार मिळतील त्या स्पर्धेचे. नक्की ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवण्यात आली आहे. खरं तर आपण जर पाहिलं असाल तर प्रशांत पंढरीनाथ गोराटकर जे मुख्य आयोजक आहेत त्या स्पर्धेचे त्याच्या साथीनं परेश गोराटकर असतील यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये ती स्पर्धा रंगतीये. 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 40 संघाचा समावेश त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळेल. त्यामुळे ज्यांना कोणाला खरं तर प्रवेश फी नोंदवायचे मनीष पाटील, मंदार गोराटकर, सोहम पाटील आणि परेश गोराटकर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. पण तुमचा निर्णय काय? वाईड आहे. त्यामुळे खरं तर गोलंदाज मध्ये आलाय दिसत नाहीये त्यामुळे पंचाचा जो निर्णय आहे लाईव्ह मध्ये लाईन दिसत नाहीये त्यामुळे विनंती आहे जो पंचाचा निर्णय असेल त्यावरती तुम्हाला देखील ठाम राहायचं आहे आणि रिव्ह्यू असणार याची पण नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू गमावला नाहीये त्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय. विश्वनाथ बिग हिट फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मोनिश पाटील हा जेल टिपला त्यामुळे विश्वनाथ जाधव ला मैदान सोडावं लागेल. जवळ जवळ आपण पाहतोय मोठी चेस होती परंतु ती चेस पूर्ण केल्याने अखेर हा झेल टिपला. धक्का लागतो मोठा पाटीकर असणारा टीम गावदेवी धानिव संघाला. फलंदाज बाद
12 बॉल 22 धाबाची गरज आहे. पहिला बॉल टॅप केलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जय विश्वकर्मा. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 21 धाबाची गरज आहे मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जय विश्वकर्मा. एक अनुभवी खेळाडू लेजंड खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय सोहम दाखल होते या मॅच मध्ये. 11 बॉल मध्ये आता 21 धाबा इथून चेस करायचे. त्यात अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. तर दुसऱ्या बाजूला 11 मध्ये 21 रोखण्यासाठी तयार झाली आहे टीम टेंबवली. जयरमान क्रिकेट संघ टेंबवली मैदानावरती खेळतोय. खर तर योगेश दादा पाटील जे मांडा टिटवाळ्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच बांधला जातो, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. या वेळेला देखील टप्पा पडला. अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. बोगणी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय व्हाईट बॉल आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर. दत्ता कडव डी केला तुम्ही पाहताय. खरं तर एक स्टायलिश अंपायर म्हणून त्याची ओळख आहे. 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असं त्यांची स्टाईल तुम्हाला पार मिळेल आणि त्यांनीच इशारा केलाय व्हाईट बॉल. बिग हिट ऑन साइडला. मी आधीच म्हटलं होतं जय विश्वकर्मा म्हटलं की अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि तोच अनुभव पणाला लावत असताना बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दविली गावचे तंटमुक्ती अध्यक्ष हनुमान चंद्रकांत गवळी यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा षटकार आला, त्यामुळे धावफलक वगैरे पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती आतापर्यंत 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 14 धावांची आवश्यकता आहे. बोनू स्पोर्ट्स जयरमान टेंबेरी विरोधात गावदेवी धानिव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. पालघर विभागातून तुम्ही पाहताय संघ दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी क्रिकेट आपल्याला बार मेल हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. एक षटकार आलाय, त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देतोय. सिंगल वरती थांबावं लागलंय आणि अखेर थांबवत लागेल. दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न होता, माणस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला पार मिळतोय. टीमची टोटल पुढे सरकत असताना 46. क्षेत्ररक्षणाची बिबेरचना तुम्ही पाहिली आहे. बॅकअप देण्यासाठी जवळजवळ 4 खेळाडू आपण पाहिलं त्यांच्या मागे दाखल झाले होते, कारण ना क्षेत्ररक्षणामध्ये आपण नेहमीच पाहतो टेंबेली टीमचं नाव मोठं आहे. त्यामध्ये बोनीश पाटील आपण पाहिलं, मागील बॉलवरती काय झेल त्याला स्वीकारला. यावेळेला देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पॅडवरती आदळतोय. लेग स्टिकचा थोडस बाहेर होता, त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची अपील नव्हती, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. धावफलक तुम्ही पाहताय 46 या आकड्यावरती पूर्णपणे थांबलंय. टीमची टोटल अजूनही 13 धाबाची गरज या मॅच मध्ये. तेवढीचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 धाबाची गरज. विश्वनाथ जाधव लवकर आउट झाला. हा ट्रॅकर बॉल बॅटची घेतली कडा त्यांच्या मागे. यष्टी रक्षक प्रतीक पाटील इथून बीट झाला आणि त्यानंतर बॉल जाईल लॉंग स्टॉप एंडला. दन 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 चौकाराला, त्यामुळे चौकाराच्या साथीनं धावफलक बेगारे पुढे सरकेल. टीमची टोटल आता फलकावरती जोडली गेली आहे 50 धाबा. धावफलकावरती 50 कंप्लीट. 7 बॉल 9 धाबा. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, 2 धाबा मिळाला. तिसरीचा प्रयत्न करतायत आणि या 3 धाबा एकपट जातील. खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा अन्यथा पेनल्टी. 2 धावा एकवटायच्या होत्या, 2 एकवटल्या. त्यानंतर आशा वाढली, अपेक्षा वाढल्या, 3 एकवटायला सांगितल्या आणि पुन्हा एकदा 3 आल्यानंतर आता 34चा देखील प्रयत्न करायला सांगितलंय. 3 धाबा इथे मिळतील, त्यामुळे 3 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. पाणी घेऊन जायचंय. करण दुलेने सांगितलंय की या स्पर्धेमध्ये कधीही पाणी मागितलं तर घेऊन जा, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. कारण जल येतं कले असं म्हटलं जातं, त्यामुळे
पाणी लवकरात लवकर घेऊन जायचं आहे. 6 बॉल 6 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. सुधीर शेठ धुळे यांना तुम्ही पाहता त्यांनी एक विक्रम केला होता. खरं तर त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण जोबिली संघ नेहमीच खेळत असतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर बेस्ट फिल्डरचा किताब देखील त्यांना मिळालाय, यातील मात्र शंका नाहीये. आणि काही दिवसात खरं तर सुधीर शेठ धुळे पंचाच्या सहा बॉल आणि 6 धाबाची गर्दी आहे मॅच मध्ये. त्यामुळे आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय मोनिश पाटील. स्टॅकिंग वरती आपण पाहतोय जो फलंदाज सलामीला दाखल झाला. हाकीम मैदानावरती खेळतोय. लेफ्ट राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खेचला, आडव्या बाट क्षेत्ररक्षक उपस्थित आणि पहिल्या बॉलवरती जेल इथे टिपलाय. त्यामुळे अजूनही सामना बॅलन्स तुम्हाला पार मिळेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 6 धाब्याची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. मंगेश मैदानावरती दाखल झालाय. डावखोऱ्याचा अजून एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर दाखल होतोय. 5 बॉल 6 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. या वेळेला सुपला दाखवलाय आणि बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोणी इथे मात्र अंदाजी लावला नसेल, बांधला नसेल अंदाज की हा बॉल असं मारणार आहे आणि अखेर विश्वासात बसत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेशच्या बॅटमधून येतोय चौकार. चला भाबाळे बी कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा. संदेश कंठे खर तर जे ऑफिशियल अपडेटर आहेत ते फक्त अपडेटर नाही तर या स्पर्धेचे शिल्पकार देखील आहेत. कारण मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय सुधीर शेठ धुळे आणि त्याच्या साथीनं संदेश कंठे, विश्वनाथ धुळे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. दोन धाबांची आता गरज या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. या वेळेला देखील हलक्या हाताने बॉलला ढकललाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना इथे जिंकलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स धानिव संघाने. अभिनंदन. तर हार्ड लक टीम वनू स्पोर्ट्स टेंबवली.